हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजी मस्त हेडफोन घालून इंग्लिश मूव्ही बघत असते. तेव्हा समर तिला आवाज येतो. आजी 2-3 आवाज दिल्यावर समर जातो आणि ते हेडफोन काढतो आणि बोलतो, काय ग आजी, तुझं हे इंग्लिश पिक्चर बघतेस ना, तर तुला भानच नाही राहत कसलं. तेव्हा आजी बोलते, ये रे पिंट्या, काय तू पण ये बस, तू पण पिक्चर बघ, एकदम रोमॅन्टिक आहे. तेव्हा समर बोलतो, मला नाही बघायचं, तूच बघ, मला भूक लागली आहे. तेव्हा आजी बोलते, अरे जेवणाला वेळ आहे अजून. तेव्हा समर बोलतो, अजून. तेव्हा आजी बोलते, स्वानंदीने गुलाबजामुनचा बेत बनवला आहे. तेव्हा समर बोलतो, गुलाब. तेव्हा आजीला कळतं की समरला गुलाबजामुन खूप आवडतात, ते तर तिला माहितीच असतं. समर खुश होतो पण लगेच सावरतो आणि बोलतो, गुलाबजाम, तरी गुलाबजामुन तर लवकर व्हायला पाहिजे, एवढा वेळ थोडी लागतो, जा त्यांना सांग लवकर बनवा म्हणून. तेव्हा आजी बोलते, म्हणजे गुलाबजामुनचं नाव काढल्यावर तोंडाला पाणी सुटलं ना. तेव्हा समर तिथे हसतो आणि तिथे बसतो आणि बोलतो, नाही अगदीच तसं काही नाही, म्हणजे हो. इकडे रोहनच्या घरी आदिरा आणि ते सगळे सोफ्यावर बसलेले असतात. तेव्हा आदिराचे स्वानंदीचे बाबा बोलतात की चहा मी केला हां. तेव्हा सुश बोलते, ए वहिनी ऐक ना, आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले तर चालेल. तेव्हा आदिरा बोलते, हो वाय नॉट, पण मला वहिनी वगैरे नको म्हणूस. तेव्हा आदिरा सोशल मीडिया बघत असते आणि रोहनला सांगत असते की किती लोकांनी कॉंग्रॅच्युलेट केले, मला तर वाटतं आपल्या लग्नाचा पहिला महिना सगळ्यांना रिप्लाय देण्यातच जाईल. तेवढ्यात मंदाकिनी फोनवर बोलत असते आणि बोलते की हो उद्याचं फिक्स करून टाका म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते, आदिरा उद्या मी सत्यनारायणच्या पूजेचं फिक्स केलं आहे. तेव्हा आदिरा बोलते, आई तुम्ही फिक्स करून पण टाकलं, कारण की उद्या तिकडे माझ्या घरीही सत्यनारायणची खूप मोठी पूजा असते आणि मला तिथे अटेंड नाही करता येणार. तेव्हा मंदाकिनी बोलते, आता उद्याचा मुहूर्त मिळाला त्यात मी काय करणार, आणि माझं घर काय, हे तुझं घर आहे. तेव्हा आदिरा बोलते, हां आय कॅन अंडरस्टँड, हे माझंच घर आहे पण तेही माझं घर आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की करेक्ट आहे आदिरा तुझं, तेही घर, आता मुलगी सासरी आली म्हणजे तिचं काय माहेरचं घर तुटलं असं नाही, तेही तिचं घर असतं, ती कधीही जाऊ शकते. तेव्हा आदिराही बोलते, एक्झॅक्टली. तेव्हा मंदाकिनी मुद्दामच बोलते, काय बाबा, आमच्या वेळी तसं नव्हतं, आमच्या वेळी एकदा का मुलगी सासरी गेली का तिला सरळ सांगायचं की हे तुझं घर, आता हेच तुझं घर असं. रोहनला काही समजत नसतं काय बोलावं, तो आदिराला चिल करतो. तेव्हा आदिरा बोलते की ओके ठीक आहे, आता उद्याची पूजा ठरलीच आहे, मला साडी कोणती घालायची ते बघते मी, ओके. तेव्हा मंदाकिनी बोलते, अगं साडी घालायची नसते, नेसायची असते. तेव्हा आदिरा बोलते की ठीक आहे. तेव्हा आदिरा बोलते, या पोटॅटो इट्स वन ऑफ द सेम एनी वे. ठीक आहे, मी उद्या पूजेला बसायचे, नाही तर उशीर होईल, ठीक आहे मी निघते, ओके. तेव्हा आदिरा तिथे निघून जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते, ही आत्तापासून नेसणार आहे साडी. तेव्हा रोहन काहीच बोलत नाही आणि तो त्याच्या बाबांना बोलतो की बाबा छान झाला हं चहा. तेव्हा बाबाही बोलतात थँक्यू. इकडे सुश पैशांची बॅग भरत असतो ऑफिसमध्ये बसून. तेव्हा त्याच्या समोरचा जो एम्प्लॉय असतो तो बोलतो की सर, पण हे समर सरांना कळलं तर. तेव्हा अंशू बोलतो की समर दादानंतर आधी मी. तेव्हा तो एम्प्लॉय बोलतो की समर सरांना कळलं तर माझी नोकरी जाईल. तेव्हा अंशू बोलतो की समर दादाच्या आधीच मी तुझी नोकरी घालवेन हां, आणि इतक्या वर्षापासून मी पैसे उचलतोय, समर दादाला कळलं. तेव्हा तो एक पैशांची गड्डी काढतो आणि बोलतो की हे घे आणि जा बायकोला शॉपिंगला घेऊन जा. तेव्हा तो घेत नसतो. तेव्हा तो बोलतो की सर म्हणतोस ना मला, घे आणि बायकोला घेऊन जा, चल निघ. आपली स्वानंदी किचनमध्ये स्वयंपाक बनत असते. तेव्हा मल्लिका आणि अर्पिता तिथे येते आणि बोलते की स्वानंदी तू इथे काय करतेस. तेव्हा स्वानंदी बोलते स्वयंपाक करते. तेव्हा मल्लिका बोलते की आमच्या इथे स्वयंपाक ह्या स्टाफने करायचा असतो, तू नाही. तेव्हा स्वानंदी बोलते स्टाफने. तेव्हा मल्लिका बोलते हो इथे शेफ आहेत, सगळी कामाला बायका माणसं आहेत. तेव्हा तिथल्या शेफला ती बोलते की काय रे सांगितलं नाही. इकडे मंदाकिनीही स्वयंपाकघरात असते आणि ती बोलते की ही मुलगी आली तशी स्वयंपाकघरात शिरलीसुद्धा नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते काय करणारी ही मुलगी कुणास ठाऊक. आदिरा ये बाळा इकडे, मला मदत कर. तेव्हा आदिरा येते आणि बोलते की बोला. तेव्हा मंदाकिनी बोलते की चल मला स्वयंपाकाला मदत कर म्हणून. तेव्हा आदिरा हसते आणि बोलते की हे सगळं मला का सांगताय, तुमच्या स्टाफला सांगा. तेव्हा मंदाकिनी बोलते स्टाफ. तेव्हा आदिरा बोलते की कुक शेफ कोणीतरी असेलच ना तुमच्या घरात. तेव्हा मंदाकिनी बोलते एवढी सगळी माणसं तुला दिसत आहेत का इथे, अगं आपणच आहोत, आणि एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायला काय स्टाफ हवा आहे का. इकडे स्वानंदी बोलत असते की इतकीशी लोकं आहोत आपण, 4-5 लोकांचा स्वयंपाक करण्यासाठी स्टाफ कशाला हवा, मी करेल की सगळ्यांचा स्वयंपाक. तेव्हा आदिरा बोलते की हा पण एक गोष्ट मी करू शकते, इन्स्टंट नूडल्स, आणि हसायला लागते आणि बोलते जोक्सचं पार्ट्स. पण आई मला या सगळ्याची सवय नाही आहे, इनफॅक्ट मी किचनमध्ये कधी पाय नाही ठेवला आहे. आणि इकडे स्वानंदी बोलत असते की मी आधीही सगळं केलं आहे. इकडे स्वानंदी बोलते की हो म्हणजे ऑफिसला जायचं, टिफिन घेऊन जायचा, परत संध्याकाळी आल्यावर घराच्या सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा, हे सगळं मी केलं आहे, मला सवय आहे. तेव्हा मल्लिका बोलते की हो तसंही तुम्हाला एवढं स्टाफचं पेमेंटही परवडणार नाही ना द्यायला.
तेव्हा अर्पिताला हसायला तर तेव्हा स्वानंदी बोलते की हो परवडणार तर नाहीच, पण एवढी गरजही नाही आली. म्हणजे ज्या गोष्टी आपण करू शकतो आपल्या त्यासाठी माणसं का ठेवायची. इकडे आदिरा बोलते की आपण ना एक काम करू, आपण एक स्टाफ ठेवू, म्हणजे तुम्हालाही काही काम करावं लागणार नाही, मलाही नाही. सो मी हॅपी, यू हॅपी. तेव्हा मंदाकिनी बोलते पण या सगळ्या भक्कम स्टाफचा पगार कोण देणार आदिरा. तेव्हा आदिरा बोलते की हां कोण देईल, ऑफकोर्स रो देईल ना. तेव्हा मंदाकिनी बोलते नाही नाही नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की रोहन असं काही करणार नाही बाळा, राजवाड्यांच्या घरचं सगळं विसरून जा आणि हे आता तुझं सासर आहे. इकडे स्वानंदीही बोलत असते मी तिकडेही माहेरी प्रेमाने करायचे आणि हे तर माझं सासर इकडेही प्रेमानेच करेन. इकडे मंदाकिनी स्वानंदीला बोलत असते की हे राजवाड्यांचं घर आहे, इथे ना घरातली मालकं कमी आणि स्टाफ जास्त आहे. तू ना असे तुझे चीप विचार आहे ना स्वानंदी, गरीब विचार सोडून दे आता. हे सगळं तुझ्या माहेरीच ठेव, राईट. आमच्या इथे प्रत्येक कामासाठी नोकर असतात आणि ते त्यांचं काम चोखपणे करतात आणि आपण त्यांना अगदी उत्तम पगार देतो, त्यामुळे त्यांचं घर चालतं. त्यामुळे तू आता जरा जाऊन बस ना तिकडे, ते सर्व करतील आपल्याला. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. इकडे आदिरा बोलते की आई मी ना जरा माझ्या रूममध्ये जाऊन बसते, ओके तुम्ही ना हे सगळं काम करा आणि आपण मग जेवायला एकत्रच बसूया. तेव्हा मंदाकिनी बोलणार तेव्हा आदिरा बोलते की आई मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते मला हे सगळं नाही जमणार, आपण स्टाफ ठेवूया. तेव्हा मंदाकिनी बोलते रोहनला नाही आवडणार गं हे. तेव्हा आदिरा बोलते मी त्याला समजवेल, यू डोंट वरी. इकडे आजी समरला बोलत असते एरवी ऑफिसनं उशिरा येतो तेव्हा कधी घाई करत नाही आणि आज तुला जेवणाची घाई झाली का, स्वानंदी किचनमध्ये म्हणून घाई करतोयस का. तेव्हा समर बोलते नाही नाही रोहनच्या ताईसाठी मी का घाई करू, मग गुलाबजामुनसाठी घाई करतोयस का आजी बोलते. तेव्हा समर बोलतो की हां तसं. या आजी बस ना काही पण नको बोलू. तेव्हा तिथला एक स्टाफ येतो आणि बोलतो की सर जेवण तयार आहे. तेव्हा समर पटकन जेवायला पळून जातो. तेव्हा आजीचं लक्ष नसते ना, आजी बघायला लागते की पिंट्या कुठे गेला आणि ती पळत जाते त्यांच्या मागे. इकडे समर पटकन येऊन डायनिंग टेबलवर जेवायला बसतो. तेवढ्यात स्वानंदीही जायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते की स्वानंदी ती माझी जागा आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ओ सॉरी. तेव्हा आजी बोलते की स्वानंदी एक काम कर तू समरच्या बाजूला बस. तेव्हा समर शॉक होतो. तेव्हा स्वानंदी त्याच्या बाजूला जाऊन बसते. तेव्हा आजी मुद्दाम बोलते चला घ्या वाढायला. समर गुलाबजामुनची वाट बघत असतो. तेव्हा समर जेवणाचं ताटावरून उठतो आणि बोलतो की माझं ताट माझ्या रूममध्ये घेऊन यायला लाव. तेव्हा आजी बोलते की ए गप्प बस तिथे जेवायला बस. तेव्हा समर बोलतो की आजी हट्टीपणा करू नको, मला तिकडे जेवायचं आहे. तेव्हा आजी बोलते मी हट्टीपणा करतोय, हे बघ एरवी आपण सगळे वेगवेगळे जेवायला बसतो पण आत्तापासून नवीन रूल, आत्तापासून आपण सगळे एकत्रच जेवायला बसायचं. अरे सहवासात राहायचं ना, दुपारी तर आपण नाही जेवत एकत्र, आता आजपासून रात्री सगळं एकत्रच जेवायला बसायचं आहे. मल्लिका अंशूला पण सांगून हे सगळं. तेव्हा आजी त्यांच्या स्टाफला सांगते की स्वानंदीने केलेली गुलाबजामुन वाढ सगळ्यांना. तेव्हा समरला खूप आनंद होत असतो आतल्यात. तेव्हा तो सगळ्यांना गुलाबजामुन वाढतो. तेव्हा समर एक चमचा तोंडात टाकणार, स्वानंदी त्याच्याकडे बघत असते. तो स्वानंदीकडे बघतो, हाताने तोंड झाकतो आणि पटकन गुलाबजामुन तोंडात टाकतो. इकडे रोहनकडे आदिरा येते. तेव्हा ते दोघं बोलत असतात. तेव्हा आदिरा बोलत असते की आपण ना आईंना कामावर खूप प्रेशर येते, त्यांना सगळीच कामं करावं लागत आहेत आणि तुला माहिती आहे की मला कुकिंगमधलं काहीच जमत नाही, तर आपण एक शेफ आणि एक हाऊसमेड ठेवूयात. तेव्हा बोलतो की अरे आदिरा त्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की असं कसं बोलतोयस तू, तुला माहिती आहे ना सगळं ते काम त्यांच्या एकटीवर येणार आहे, चालेल तुला. तेव्हा रोहन बोलतो की हो आय नो, तुला जसं जसं जमेल तशी तू आईला मदत करत जा ना. तेव्हा आदिरा हसायला लागते आणि बोलते की यू नो ना की मला कुकिंग आणि हे गोष्टी आवडत नाहीत आणि मला इंटरेस्टही नाही आहे त्यामध्ये. तेव्हा रोहन बोलतो हे बघ आदिरा, प्रत्येक लेडीजला बेसिक जेवण बनवताच यायला पाहिजे आणि तू इंटरेस्ट तर घे, तुला आवडेल अगं कुकिंग बनवायला आणि हे बेसिक आहे. तेव्हा आदिरा बोलते की हे बघ पण आत्ता मुद्दा काय, आपल्याला एक शेफ ठेवायचा आहे, ओके. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा याला गरज नाही, मला त्याला लक्झरी म्हणतात आणि या मोमेंटला मला ते अफोर्ड करता येणार नाही आहे गं, आणि शेफ वगैरे हॉटेलमध्ये असतात, घरी काय गरज आहे शेफ. तेव्हा आदिरा बोलते ओ आर यू गेटिंग माय पॉईंट, माझ्या घरी शेफ्स आहेत, मग ते काय हॉटेल आहे का. तेव्हा रोहन बोलतो की हो आदिरा तुझ्या घरी शेफ्स आहेत पण इथे शेफ्सची गरज नाही आहे. तेव्हा रोहन बोलतो हे बघ आदिरा, आपल्याला ना साधं आणि घरचं जेवण आवडतं, मुळात बाहेरचं कोणीतरी येऊन जेवण बनवणार ही कन्सेप्टच पटत नाही मला. तेव्हा आदिरा बोलते पण मग तू तुझ्या कन्व्हिनियन्ससाठी मला न आवडतं काम करायला लावणार आहेस का. तेव्हा रोहन बोलतो की असं नाही आहे आदिरा. तेव्हा आदिरा चिडून बोलते की असंच दिसतंय दिस इज नॉट राईट. थोड्यात मंदाकिनी येते आणि बोलते की आदिरा रोहन बाळा, अरे तुमचा आवाज बाहेर येतोय, जाऊ द्या ना, जे ते ठेवूयात आपण शेफ. तेव्हा आदिरा बोलते की वा, आता तुमची हरकत नाही आहे, आधी तुमची हरकत होती, आता याची हरकत आहे, वा. तेव्हा आदिरा तिथून निघून जाते. तेव्हा रोहन तिच्या मागे जातो आणि बोलतो की आदिरा लिसन टू मी.
गेल्यावर रोहनही तिच्या मागे जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते, काय माहीत बाबा कसं होणार आहे या घरात. तेव्हा तेव्हा मंदाकिनी स्वानंदीला फोन करते. स्वानंदी तिचं लॅपटॉपवर काम करत असते. तेव्हा स्वानंदी बोलते, काय आई कशी आहेस. तेव्हा मंदाकिनी बोलते, कशी असणार आहे अगं ही मुलगी आधिरा. अगं इकडचा ग्लास तिकडे करत नाही. सकाळी बेडवर उठली, अंथरूणही नाही उचललं, तिथेच अंथरूण. चहाचा कपही तसाच. अगं काही कामही येत नाही तिला, कसं होणार आहे. आणि म्हणते स्टाफ ठेवा. रोहनचे बाबा आणि रोहन म्हणतोच नाही ठेवणार. अगं इथे आपल्याच घरात आपण एकमेकांवर आदळणारी माणसं स्टाफ कसा काय ठेवणार आहे. म्हणजे मरण माझंच आहे ना मधल्यामध्ये. तेव्हा स्वानंदी बोलते, होईल होईल सवय होईल त्यांना. तेव्हा मंदाकिनी म्हणते, सवय कधी होईल, मी मेल्यावर. तेव्हा स्वानंदी बोलते, अगं आई अशी काय बोलतेस. तेव्हा स्वानंदी तिच्या आईला समजत असते की थोडा वेळ दे, होईल तिला आपल्या घरच्या प्रथा माहीत नाही ना, हळूहळू कळतील तिला. तेव्हा मंदाकिनी बोलते, बरं बाई अजून किती वेळ द्यायचा आहे काय माहिती, बरं तू कशी आहे. तेव्हा स्वानंदी सांगत असते की हो मी ठीक आहे आणि मला काही नाही, आपल्या घरासारखंच आहे, कम्फर्टेबल वाटतं वगैरे. तेव्हा मंदाकिनी फोन ठेवण्याच्या आधी बोलते, बरं ते जाऊ दे सगळं, एक काम कर ना, बाबांशी बोलशील का गं. ते माझ्याशी बोलतच नाही आहेत अगं, समोरून जातात पण बोलत नाही, घरात सगळ्यांशी बोलतात पण माझ्याशी बोलतच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई वेळ दे, सगळ्या गोष्टी बरोबर होतील. तेव्हा मंदाकिनी बोलते, हां मग काय आता माझ्याकडे वेळच वेळ आहे, वेळच देते आता मी. उद्या चल ठेवते बाई, तू झोप. उद्या प्रसादाची तयारी करायची आहे, सत्यनारायणची. काम करून करून कंबरडं मोडणार माझं. तेव्हा फोन ठेवल्यावर स्वानंदी विचारात पडते आणि आजचा एपिसोड संपतो.